अन्याय होईल, देशात जिथे काही चुकीचं घडेल तिथे जावेद साहेब हे सातत्यानं आपला आवाज उठवित असतात. आणि म्हणून जावेद साहेबांचं इथे असणं हे अत्यंत आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. माननीय शरद पवार साहेब, त्यांच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकत नाही. तेही पडद्यामागे अशा अनेक लढाया आमच्यासाठी लढत राहिले आणि समोरून लढत असतात. माननीय उद्धव साहेब, माझे सर्वोच्च नेते, मित्र आणि सदैव माझ्या पाठीशी ते उभे राहिले. आणि खास पाहुणा आपण जो मुंबईतून कलकत्त्यातून बोलवलेला आहे, त्यांचं नाव गोखले आहे, साकेत गोखले. आता साकेत गोखले कलकत्त्यात कुठे गेले? ते तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत आणि ममता बॅनर्जींनी त्यांना खास बोलवून खासदार केलं कि साकेत, आप कल नॉमिनेशन भरना है. करेक्ट? का? की महाराष्ट्रातून एक लढवय्या त्यांना हवा होता कलकत्त्याला. आमच्या दोघांमधलं साम्य असं आहे की मी त्याच्यामध्ये माझी प्रतिकृती बघतो. तेही तुरुंगात होते ईडीच्या चक्रव्यूहात आणि मी सुद्धा होतो. आणि साकेत गोखले हे गेल्या काही काळापासून एक तरुण राजकारणी, उत्तम पत्रकार, उत्तम लेखक आहेत. ते मूळचे मुंबईकर आहेत आणि त्यांच्या आईसुद्धा इथे आलेल्या आहेत. आणि आमचे शरद तांदळे, हिमतीचं काम त्याने खरोखर केलेलं आहे. उद्या तुम्ही ईडीसाठी दरवाजे उघडे ठेवा. पण एक सांगतो, यापुढे ईडी आपल्या दारामध्ये येणार नाही. ईडीचा बूथ लावून ठेवला आहे. मी शेवटचा माणूस होतो, ईडी याचा नादाला लागली. मैं आखरी आदमी था जिसके साथ ईडी ने पंगा लिया. अब नहीं लेंगे. व्यासपीठावर नाही तर समोर सुद्धा अनेक मान्यवर बसले. मगाशी आपण नावं घेतली सगळ्यांची.